पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये मी संकर्षण फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, काही गोष्टी आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि त्या आपण बदलण्याचा कधी प्रयत्नही करत नाही, पण हल्ली काही घरांमध्ये हा प्रयत्न फार उत्साहाने केला जातो। आता त्यातली एक महत्त्वाची प्रथा म्हणजे की घरामध्ये महिलांनी स्वयंपाक करायचा आणि पुरुषांनी घराबाहेर पडून नोकरी करायची। पण असं नाहीये, काही घरामध्ये चित्र फार बदललंय। अहो, काही घरांमध्ये तर पुरुष मंडळी महिलांना स्वयंपाक शिकवतात। खरं सांगतोय, भंपकपणा नाही हो। आज आपण ज्या घरामध्ये जातोय, ज्या जोडीला भेटतोय, त्या जोडीमध्ये हीच तर गोडी आहे। त्यातले जे विकास लांजेवार आणि परिणिता लांजेवार आहेत, त्या परिणिताताईंना स्वयंपाक विकास दादांनी शिकवला। क्या बात है। तर अशी आहे आजच्या या जोडीची गोष्ट आणि त्यांच्यातली ही गोडी। का बरं त्यांना स्वयंपाक शिकावा असं वाटलं असेल आपल्या नवऱ्याकडनं? त्यांना काय येत नव्हता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या भागात बघूया आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ। चला, नमस्कार। नमस्कार नमस्कार। नमस्कार, मी विकास लांजेवार आणि आपण परिणिता लांजेवार। बर, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? तुमचं लव्ह कम अरेंज मॅरेज। अच्छा, लव्ह कम अरेंज कसं काय हे जुळून आणलं गोरे? ते काय, तिचे वडील आधी माझे मित्र होते, तर मी त्यांच्याकडे जायचा, मग तेव्हा लव्ह झालं, पण मॅरेज नंतर झालं। आज तुम्ही जोडीत गोडी म्हणजे आम्ही सारे खवय्येचं जे पर्व आहे त्याच्यात तुम्ही स्वयंपाक करणार आहात। एरवी स्वयंपाक करतात? हो हो, सगळ्यात जास्त मी स्वयंपाक बेसिकली त्याने मला सगळं शिकवलं स्वयंपाकातलं। पण आता माझ्यावरच ती मॅक्झिमम जबाबदारी असते। कधीतरी त्याला जेव्हा मूड येतो त्यावेळेला तो म्हणतो मी आजही करतो। मग आज जोडीने स्वयंपाक करायचा आहे? हो हो, चालेल ना? हो, येस। कुठला पदार्थ ठरवलाय तू? काहीतरी वेगळे पण पाहिजे बरं का, कारण आपले प्रेक्षक जे आहेत ते अतिशय चोखंदळ, चाणाक्ष आणि तीक्ष्ण नजरेने बघतात सगळं। तर काय करणार आहात तुम्ही? वेगळाच पदार्थ आहे हा, ऍक्च्युली विदर्भाचा स्पेशल आहे। लसणीच्या पातीचे आयते, ज्याला आपण घावणं म्हणतो इथे, तिकडे आयते म्हणतात। लसणीच्या पातीचे आयते आणि खजूर चिंचेची चटणी त्याच्याबरोबर। फारच छान। जोडीने करा पदार्थ। पण या जोडीचा जर गोडीतला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की हा आमचा एक USP आहे, असं काय तुमच्या जोडीची खासियत काय? म्हणजे नवरा म्हणण्यापेक्षाही मित्र म्हणून त्याचा खूप आधार आहे आणि प्रत्येकच बाबतीमध्ये गायडन्स खूप आहे त्याचं। त्यामुळे त्याला विचारल्याखेरीज किंवा म्हणजे असं जरी नाही, धाकाचं वातावरण नाहीये, पण खेळीमेळीच्या ह्याच्यामध्ये त्याला विचारल्याखेरीज मी कुठलीही गोष्ट महत्वाची आयुष्यात करत नाही त्याच्याशी डिस्कस केल्याशिवाय, आणि मला पटतात मतं। किती छान। आणि काय तुम्हाला काय वाटतं? ऍब्सोल्युटली, ती बोलते ते सगळं खरं आहे। ते तर तुमचं कौतुक। तुमचाही काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की नाही या जोडीची खासियत? का त्यांचं कौतुक असल्यामुळे हाती बोलते ते बरोबर आहे। तुम्ही काय सांगाल या जोडीविषयी? नाही, ऍब्सोल्युटली खरंच आहे। आतापर्यंत जे काही झालेलं आहे, म्हणजे मला माझं जे काही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आहेत किंवा जे जीवनातले चढउतार आहेत ते तिने सहन केलेले आहेत। चला, आपण आता एक काम करूया, स्वयंपाकाकडे जाऊया। तसे पदार्थ तुम्हाला ह्यांनी शिकवलेले असल्यामुळे दोघांसाठी पदार्थ सोपेच आहे। पण कुठला पदार्थ कुणी करायचा हे कोण ठरवणार? त्याला आधी घेऊ दे कॉल, त्याला जो योग्य वाटतो तो त्याने घ्यावा, उरलेला पदार्थ मी नाही, कार्यक्रम माझा, मी कॉल केला। तर आपण एक काम करूया, हे कुणी करायचे पदार्थ हे ठरवण्यासाठी एक छोटासा खेळ खेळूया आणि मग कुठला पदार्थ कुणी ठरवायचा तो त्या खेळात जो किंवा जी जिंकेल त्याच्या मनावरती। चालेल? चला, मग आपण छोटासा खेळ खेळूया। तयार आहात ना तुम्ही? हो, शुअर। चला मंडळी, खेळ एकदम सोपा आहे। ताईंच्या कानाला आम्ही लावलेले आहेत हेडफोन, त्यात ढाना 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 असं म्युझिक सुरू होईल आणि ते सुरू असताना तुम्हाला काही शब्द उच्चारायचे। तो कदाचित पदार्थ असेल किंवा काहीतरी वेगळं असेल तर ते त्यांना ओळखायचंय। हे ऐकू आलंय ना? आता इथून पुढचं ऐकू येणार नाही, कारण मी आवाज करतोय सुरू। आता येतंय ऐकू? ओ परिणिता मॅडम? नाही येत। छान। मी तुम्हाला पहिला शब्द देतो, तिकडे बघा, थालीपीठ। बोलू? हो। पुरणपोळी आणि थालीपीठ। थालीपीठ। पुरणपोळी कधी म्हणालात तुम्ही? थालीपीठ। थालीपीठ। थालीपीठ, बरं। पुढचा पदार्थ, आय लव्ह यू। लाडू। लाडू बरोबर आहे। प्यार का लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए। त्याच्यामुळे लाडू म्हणल्यावर थालीपीठ आणि आय लव्ह यू बरोबर आहे। पुढचा, खजूर। काजू कतली। एकदम चूक आहे। वा, परफेक्ट। शेवटचा एक पदार्थ, शेंगदाणे। शेंगदाणे। बरोबर।
यातले एक जे थालीपीठ होतं ते बरोबर ओळखलं, जे तुम्ही शेंगदाणे म्हणाले ते बरोबर ओळखलं, खजूर तुम्हाला नाही ओळखू नाही आलं, ओळखू. आणि ज्याला तुम्ही लाडू म्हणालात ते होतं आय लव्ह यू. किती छान ना. वा वा. आता तुम्ही या बाजूला या, हे कानाला लावा, अगदी तसंच लावा. हा लागलं. चला पहिला पदार्थ मिसळ. बघा तिकडे. पिझ्झा. मिसळीला पिझ्झा म्हणतायत. चला पुढचा पदार्थ शेवयाची खीर. शेवया. शेवग्या. शेवयाचं काय खीर. शेवयाची खीर. बर. त्याच्या पुढचा पदार्थ गुलाबजाम. गुलाबजाम. आणि त्याच्या पुढचा पदार्थ मला तू आवडतोस. मला तू आवडतोस. छान. तुम्ही म्हणजे मला तू आवडतोस हे एवढं करेक्ट ओळखलं की जणू हा पदार्थ रोजच घरात होतो. सकाळ संध्याकाळ. पण खूपच छान. मला असं वाटतं तुमच्यापेक्षा तुम्ही जास्त ओळखलेत. तर तुम्हाला सांगा काय चटणी करायची का आयते करायचं. आयते करणार. आयते करायचं शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे. बघूया कुठपर्यंत फसलं तर त्यांची मदत घेऊ आपण. चला मंडळी स्वयंपाकाला आता आपण सुरुवात करूया. तुम्ही दोघे तयार आहात ना. बरं. 2 पदार्थ आहेत आणि साहित्यही दोन्ही पदार्थांचं असेल. लसणीच्या पातीचे आयते. पातीचे आयते. हा. बरं. आधी आपण मग त्या आयत्यांसाठी लागणारं साहित्य बघू काय ते. हो. ही नवीन तांदळाची पिठी आहे. नवीन तांदळाची. नवीन तांदूळ म्हणजे नवीन तांदूळ चिकट असतो. बरं. जुना तांदूळ चिकट नसतो, त्यामुळे घावणं घालताना किंवा हे करताना छान मिळून येतं. त्याच्यासाठी ही नवीन तांदळाची पिठी आहे. बरं. आणि हे धुवून चिरलेली याची लसणीची पात आहे. आणि ही धुतलेली निवडलेली कोथिंबीर आहे. बरं. जिरं आहे, ओवा, मीठ, हळद, 4-5 हिरव्या मिरच्या. बरं. आणि ते खजूर चिंचेची चटणी. खजूर आणि चिंचेची चटणी. हो. ओके. त्याच्यात काय काय लागणार आहे. हे बिया काढलेले खजूर आहेत, कट केलेले आहेत. नंतर गूळ आहे, बिया काढलेली चिंच आहे, नंतर हिंग, तिखट, गरम मसाला, सुंठ पावडर, बडीशोप आणि चाट मसाला. चला दोन्हीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. साहित्य तसं काही फार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही पटापटा पटापटा गोळा करून ते सगळं सुरू करू शकता. कुठल्या पदार्थाने सुरुवात करूया आपण स्वयंपाकाला. आपण आधी आयते करूया. आयत्याचं पीठ भिजत घालून मग चटणीला सुरुवात करू, म्हणजे ते जरा थोडा वेळ मुरेल. हो. या मग तुम्ही इकडे, मी तिकडे जातो. काय काय लागणार आहे घ्या. तुम्हाला सगळ्यांना पुरतील एवढे आयते करा बरं का. कारण हे आता आपण एक मिक्सर मधून हे सगळं साहित्य करून घेऊया. मिक्सरचं भांडं देऊ का. हो. काय काय घालायचं मिक्सर मध्ये. लसणीची पात. लसणीची पात आता आपण मिक्सर मध्ये टाकतोय. चिरलेली आहे त्यामुळे ती पटकन व्हायला पाहिजे. बर. ही कोथिंबीर घातली. हा. आणि ह्या मिरच्या घातल्या. बर. आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूया. बर. साधारण एक आपण अर्धा चमचा जिरं घालूया. पाहताय ना तुम्ही सगळे. आणि मला घरी थोडंसं जाऊन करायचंय. पाणी घालू त्याच्यामध्ये. बर. आणि त्याची पेस्ट करून घेऊया. बर. ठीक आहे. आपण उलट झालं काका. भिंगरी बाहेर राहिली. सॉरी. नाही ठीक आहे. सवय मोडल्यामुळे असं होतं कधी कधी. पण आता एक काम करूया. आधी याची पेस्ट करून घेऊया आणि मग बोलूया पुढच्या कृतीकडे. चला मंडळी लसणीच्या आयत्यांसाठी लागणारी हिरवी चटणी तयार आहे. बरोबर. पुढे काय करायचंय. आता आपण ही पिठी या बाउल मध्ये काढून घेऊया. बरं. जास्त झाली. कानात कुजबुजू नका. मोठ्याने सांगा. घाबरू नका तुम्ही. मी आहे ना. आणि ह्याच्यामध्ये ही चटणी त्याच्यामध्ये मिक्स करूया. वा 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 वा. तर अशा प्रकारे आपण याच्यात ही चटणी मिक्स केलेली आहे. बरं. आता आपण याच्यामध्ये थोडेशा ओवा घालूया. बरं. भाजलेला दिसतोय. नाही, ओवा कच्चाच आहेत. ओवा पण गरम असतात.
त्यामुळे त्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे सगळे गरम पदार्थ आहेत. बरं थोडीशी हळद बरं आणि चवीपुरता मीठ. बरं. जिरं तर आपण पेस्ट करताना घातलं. जिरं आपण पेस्ट करताना घातलंय. बरं. हे मीठ आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. घाला. ऋग्वेदाला येतो का स्वयंपाक? ऋग्वेदा पण खूप छान पदार्थ बनवते. तिच्या सगळं हाताला स्वयंपाक पण येतो? चव आहे. वडिलांना येतो म्हणून त्याला हे साधारण आपण डोशाचं पीठ कसं भिजवतो तसं सरसरीत बरं. बॅटर करून घ्यायचं. बॅटर करून घ्यायचं, पण पाणी जरा हळूहळू घालायचं. त्याच्यात कोथिंबीरही घातली आहे, त्यामुळे मस्त झालं. सुंदर हिरवा रंग आलाय त्याला. बरोबर. हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. बरं. आणि आता एकीकडे आपण याची चटणी, खजूर चिंचेची चटणी करायला घेऊया. बरं. काय त्याची त्याच्यासाठी पहिली कृती आपल्याला ह्या पॅन मध्ये एकदम थोडंसं तेल घालायचंय. बरं. आता हा हिंग एक आपण थोडासा चिमूटभर हिंग त्याच्यात गरम तेलामध्ये घालणार आहोत. बरं. झाला. हिंग घातल्यानंतर आपण हे खजूर थोडे खातो मी. हा हो चालेल खा. कसं शरीराला पोषक काहीतरी असलं पाहिजे ना. हे बारीक चिरलेले खजूर तेवढ्याच प्रमाणात, हे सगळं सम प्रमाणात घ्यायचंय. वा वा वा. हा गूळ, गूळ पावडर. गुळाची पावडर. आज हल्ली ते बरं पडतं, पावडर मिळते मार्केटमध्ये, त्यामुळे बरं असतं ते. चिंच पण घातलेली आहे. बर. आता आपण हे छान कालवून घेऊया. त्यात साधारण एक आपण ग्लासभर पाणी घालूया. अंदाजे घालते मी, एक ग्लासभर पाणी आपण घालूया. बर. चला आता आपल्याला काय करायचंय पुढे? आता आपण हे जे इन्ग्रेडियंट्स इथे ठेवलेत चटणीसाठी ते त्याच्यात घालून परत थोडी गरम करायची चटणी. आणि मग आपण ते मिक्सरमधून काढणार आहोत. काय काय लागणार आहे घ्या. थोडी आपण बडीशोप घालतोय, पाव चमचा. त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे, तो पाव चमचा. मीठ चवीपुरता. जिरं पाव चमचा. इथं ही चाट मसाला आहे, हा तो पाव चमचा. आणि ही सुंठ पावडर आहे. बर. मस्त होईल चटणी. हो, याचा वास पण खूप छान येतो. हो. लाल तिखट नाही घातलं आपण. आणि हा लाल तिखट घालायचं राहील. तर आता हे आपण परत थोडंसं गरम करून घेऊया. हे इन्ग्रेडियंट्सने आणखीन त्याला चव येते. आता आणखीन छान वास येतो. राईट. मस्त. आता हे आपल्याला एकत्रित मिक्सर मधून काढून घ्यायचं. हा, आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सर मधून काढून घेऊया. आता हे आपण गार होऊ देऊया थोडा वेळ. ठीक आहे. चला तोपर्यंत आपण आयते करूया का आपण चिंचेची चटणीच करून घेऊया आधी. आयते करूया. आयते करायला घेऊया. आयते करायला एकीकडे घेऊया. त्यासाठी हे ठेवते. ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. अजून थोडं लागेल. वा वा. त्यांनी तुम्हाला स्वयंपाक शिकवल्यामुळे मध्ये मध्ये काय म्हणतात ते सतत देत आहेत. अजून थोडं अजून हे है ना. हो. आता हे आपण छोटे छोटे घावणं घालूया आयते, ज्याला आपण आयते म्हणतो. आणि ते छान पसरून घेऊया. पसरव. लसणीच्या पातीचे आयते. मी तर हा पदार्थ पहिल्यांदा खाणार आहे. त्याच्यावर झाकण ठेवूया आपण. झाकण ठेवायला लागतं. हो हो. हो. मागून अशी फरमाईश आली की आयते नाव कसं पडलं असेल हे जरा सांगा. ते त्या त्या प्रादेशिक भागाचं एक एक वैशिष्ट्य असतं. अच्छा. ते पदार्थ किंवा त्याची नावं. बर. झालं का शंकेचं निरसन? इकडे लसणाच्या पातीचे आयते छान तयार होत आहेत गरम गरम. मंडळी, लसणीच्या पातीचे आयते तयार झालेले आहेत. खजुराची आणि चिंचेची चटणी आता मला वाटतं ती पण तयार झाली. हो ना. हो. बारीक केली आपण ही. हो, छान आता काय बारीक गाळून झाली. घ्यायची. आता ही आपण गाळून घेऊया. ह्या की मग. वा 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 वा. आयतेच आयते खायला मिळणार म्हणल्यावर कोणाला नकोय. हो हो की नाही. हो नक्कीच. तुम्ही ते गाळण्याचं काम तिकडे उभं राहून केलं तर हो, चालेल का चालेल. तुम्हाला? हो. तोपर्यंत मी जरा तुमच्या आहोंशी गप्पा मारतो. हो हो. हो की तू पुढे नाही? हो तिकडे. या बरं जरा. हे असे वेगवेगळे पदार्थ केले की तुम्हाला मुलीची आठवण येत असेल ना खूप. हो ॲब्सोल्युटली. खूप तुम्ही काय अशा वेळेला व्हिडिओ कॉल वगैरे करता? हो लगेच तिला नॉनव्हेज खूप आवडतं. जेव्हा केव्हा नॉनव्हेज आम्ही करतो बरं बरं बरं. त्यावेळेस
कॉल करतो. बरं, आज तुमच्या दोघांसाठी म्हणजे आई बाबांसाठी माझ्याकडे एक छोटंसं सरप्राईज आहे. एवढे छान पदार्थ केलेत, हेल्दी पदार्थ केलाय, अप्रतिम. तर तुम्हाला आमच्याकडे काहीतरी द्यायला पाहिजे ना. देऊ का गिफ्ट? हो चालेल ना? बिलकुल चालेल. तर हे तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट काय आहे ते बघा. हॅलो मम्मी पप्पा. मम्मी, मी इथे आल्यापासून मला तुझी आणि तू बनवलेल्या जेवणाची खूप आठवण येते. मी असं ऐकलंय की तुम्ही दोघं आम्ही सारे खवय्येमध्ये पार्टिसिपेट करत आहात. मागास तुम्ही काय बनवणार आहात? जे पण काय बनवणार आहात? Good luck. अरे वा. तर असा निरोप तुमच्यासाठी जर्मनीहून आलेला आहे. तुमच्याकडनं हा निरोप तुमच्यासाठी होता. म्हणून तुम्हाला दाखवा व्हिडिओ. कसं वाटलं व्हिडिओ बघून? खूप सुंदर स्वीट सरप्राईज मिळालं. चला, स्वीट सरप्राईज सोबत आता ही आंबट गोड चटणी सुद्धा तयार झालेली आहे. राईट? एक जो आयता आहे तो तुम्ही छान करून घेतलात. आता ह्यांनी तुम्हाला शिकवल्यामुळे ह्यांच्याही हातचं खायला पाहिजे की नाही? नक्की नक्की. कराल ना? कारण असं नाही होणार ना तुम्हाला आम्ही असंच दिलंय वगैरे. तर त्याच्यामुळे एक आयता आता तुम्ही त्या गॅसवरती करा. तुम्ही जरा इकडे या मैदानात. आणि आता नाही, यांची तुम्ही अजिबात मदत नाही घ्यायची. हा, शांतपणे करायचं. तोपर्यंत आपण तुमची जी जीवश्च कंठस्थ मैत्रीण आहे तिला जरा पुढे बोलूया. माधुरी ना? बर, खूप मैत्रीण छान आहे ना तुमची? हो. बर, ठीक आहे. मग आपण एक काम करूया, या दोन मैत्रिणींमध्ये एक छोटीशी स्पर्धा घेऊया आणि बघूया कोण जिंकणार. चालेल ना? जरा म्हणजे काका तोपर्यंत बिझी आहेत ना. आणि कसं आहे, महिला मंडळाची खासियत असते की त्या स्वस्त बसत नाहीत, काहीतरी काम करत असतात. तर 3 काकडी 3 गाजर, 3 काकडी 3 गाजर आणि एक साल काढायचं यंत्र. तर बघूया कोण आधी सोलतंय. माधुरी आणि परिणिता. 3, 2, 1 स्टार्ट. आधी तुम्ही गाजर घेतलं आणि त्यांनी काकडी घेतली. तुम्ही कुणालाही चेअर अप करू शकता. मला माहिती माधुरी वा, तुम्ही मात्र आयत्यांवरती लक्ष द्या. तुम्ही काय इकडे बघताय? तुम्ही ना काय इकडे बघू. आज स्पर्धा त्यांची आहे. वा वा वा, फार छान. जरा हाताची काळजी घेऊन करा. धार कमी आहे ना. आता गेम मध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे. तुमचं ते साल काढायचं यंत्र त्यांना द्या, तुमचं त्यांचं तुम्ही घ्या. पास. अरे देवा, तुम्ही टाकलं का व्हायचं पॅन? हो एकदम. बघा, हा, बस बस बस, छान होऊ द्या, छान होऊ द्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फारच अप्रतिम, फारच छान. वा वा. मला वाटतं माधुरी मॅडमचं झालेलं आहे. कोण होतास तू, काय झालास तू, अरे टेबला कसा असता व्यस्त झालास तू. फारच छान. तिकडे साहेबांनी आयतं केलेलं आहे म्हणजे बघा. झालेलं आहे. बघा, एका दगडात 3 पक्षी मी असे मारलेत की सरांच्या हातनं मी चांगला आयता करून घेतला. आयताच, हो की नाही? तोही तयार झाला. गाजर आणि काकडी हवे होते तेही सोलून घेतले. पण आता बघूया हे काय झालं. 1, 2, 3. हो, सोललंय व्यवस्थित, म्हणजे त्यात काही कमी ठेवलेलं नाहीये. फार छान. पण माधुरीजींचा आधी झाल्यामुळे त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद. आणि आता चटणी तयार आहे, आयतं तयार झालेलं आहे. लगेच वळूया आपण सजावटीकडे. हे बाजूला काढूया आणि खाण्याची तयारी करूया. चला. आता आपण लसणीच्या पातीचे आयते तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात लसणीची पात, कोथिंबीर, मिरच्या, जिरं, थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. एका बाउलमध्ये तांदळाची पिठी घेऊन त्यात मिक्सरमध्ये तयार केलेली पेस्ट, ओवा, हळद, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ डोशाच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्यावं. त्यानंतर तापलेल्या तव्यावर थोडंसं तेल घालून त्यावर तयार पीठ पसरवून घावणं घालून घ्यावीत. गरमागरम आणि चविष्ट लसणीच्या पातीचे आयते तयार आहेत. आता आपण खजूर चिंचेची चटणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात हिंग, बिया काढून बारीक चिरलेला खजूर, गूळ, चिंच हे सगळं घालून नीट एकत्र करावं. त्यात साधारण 1 ग्लास पाणी घालावं. त्यानंतर त्यात थोडीशी बडीशोप, थोडा गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरं, थोडासा चाट मसाला
आणि सुंठ पावडर घालावी. हे सगळं नीट ढवळून मिक्स करून गॅस बंद करावा. थंड झाल्यावर ही खजूर चिंचेची चटणी खाण्यासाठी तयार आहे. परिणिता लांजेवार आणि त्यांचे पती विकास लांजेवार या जोडीने आपल्यासाठी अप्रतिम स्वयंपाक केला. स्वयंपाक इथे समोर आहे, पण काय हे जे पदार्थ आहेत ते मी एका व्यक्तीला सोडून जर खाल्ले तर माझी काही खैर नाही. कारण ती व्यक्ती या खवईगिरीच्या प्रवासातली अनुभवी आहे, सिनियर आहे, ज्येष्ठ आहे आणि त्यांच्याशिवाय आमचं पानच हलू शकत नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे कोण सांगू का तुम्हाला? आणि गंमत अशी, आता मी त्यांना सोडून जर पदार्थ खाल्ला तर ते माझ्यावरती असे रागवतील, जर मी त्यांना सोडून पदार्थ खाल्ला तर ते मला असंही करू शकतील. त्याच्यामुळे मला खूप काळजीपूर्वक वागायला लागतं. पण सध्या त्यांना पदार्थ पाहून ही भावना नक्की त्यांच्या मनात आली असेल की इतका छान, आणि त्याच्यामुळे आता ते खायला असे तयार आहेत. तर आम्ही त्यांना इथे ठेवतो, बरोबर ना? आवडतात ना तुम्हाला हे? तर त्यांच्या साक्षीने पदार्थ आपल्याला खायला लागतील. पण त्याआधी या जोडीने आजच्या भागातली गोडी वाढवल्यामुळे झी मराठीकडनं तुम्हा लांजेवार कुटुंबासाठी प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. खूप शुभेच्छा. असेच वेगवेगळे पदार्थ ट्राय करत राहा, असेच पदार्थ तुम्ही ट्राय करत राहा, हा कार्यक्रम पाहत राहा. पण तोपर्यंत एक प्रेमाचा सल्ला की अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला लाडका आणि वाफाळलेला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी